पण नव्हती का तू लेक्चरला? सर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. ओके, स्वप्नालीने उत्तर सांगितलंय डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. आपला नियम काय आहे, ज्याला उत्तर सांगायचं असेल तो काय करतो, हँड रेज करतो. स्वप्नाली नेक्स्ट टाइम हँड रेज करायचा, मग मी विचारेन. ठीक आहे, कारण की आपल्याला सगळ्यांसोबत बोलायचं असतं त्यामुळे. तर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. हा प्रीती, तुला काही डाऊट आहे का? हँड रेज केलाय तू, मग हँड रेज केलाय, हँड्स डाऊन कर. ठीक आहे. सो सांगायला लावलं म्हणून स्वप्नाली सांगितलं. प्रीती तुझा माईक चालू आहे. हा, सो त्याच्या पुढचा जो लेसन आहे स्टॅटिस्टिक्स मीन्स सांख्यिकी, हा लेसन आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स मध्ये आपण पॉलिनॉमियल्सला मोनोमियल्सने डिवाइड करायला शिकलो आणि पॉलिनॉमियल्सला बायनॉमियल्सने डिवाइड करायला शिकलो. असे 2 टॉपिक्स आपण कंप्लीट केले. 10.1 प्रॅक्टिस सेट आणि 10.2 प्रॅक्टिस सेट. आणि तुम्हाला काहीतरी सम्स दिले होते सोडवायला, ते तुम्ही केले असतील. आज आपण नवीन लेसन शिकणार आहोत. त्या लेसनचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. आणि काही मुलं मराठी मीडियमची देखील आहेत, त्यामुळं आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही वे मध्ये शिकणार आहोत. मग काही शब्द मराठीमध्ये असतील आणि काही शब्द इंग्लिशमध्ये असतील. सो स्टॅटिस्टिक्स मीन्स काय, तर स्टॅटिस्टिक्स मीन्स सांख्यिकी. आता जे आपण बँकेमध्ये पैशांची गुंतवणूक वगैरे जे काय करतो, तर त्याचा एक वापर आपण कशामध्ये केला जातो, सांख्यिकी या प्रकरणामध्ये केला जातो. आणि इथून पुढे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी की त्यांच्या घरामध्ये कोण व्यक्ती MBA करत असतील, बरोबर. तर MBA सारख्या विषयामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्स येणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा स्टॅटिस्टिक्स आपण 7th स्टँडर्ड पासून शिकतोय. आता 8th स्टँडर्डला पुन्हा आलेला आहे, पण 7th स्टँडर्डला सोपा होता आणि त्याच्यापेक्षा थोडासा अवघड आणि सोपा असा मिक्स करून आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे त्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते. तर ह्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण काय करणार आहोत, तर पहिलं आपण या स्टॅटिस्टिक्स मध्ये 7वी मध्ये झालेली थोडीशी उजळणी, म्हणजे 7th स्टँडर्ड मध्ये जे आपण उजळणी केली असेल, म्हणजे जे स्टॅटिस्टिक्स शिकलोय. माझा आवाज येतोय? तुमचा आवाज ब्रेक होतोय. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. एक मिनिट. सर आवाज ब्रेक होतोय. हो, एक मिनिट. आता येतोय आवाज? येस सर. हॅलो, हो सर. आता येतोय ना आवाज? हा, तुमच्याकडे नेटवर्क इश्यू असल्यामुळे कदाचित आवाज ब्रेक होतो. हा, आवाज ब्रेक होतो. ठीक आहे. सो आपण स्टॅटिस्टिक्स या सब्जेक्ट मध्ये काय काय पाहणार आहोत, तर उजळणी म्हणजे मागच्या इयत्तेत आपण स्टॅटिस्टिक्स बद्दल काय शिकलो. नेक्स्ट आहे अरेथमेटिक मीन्स, म्हणजे मध्य. ऍक्च्युअली ते मध्य झालेलं आहे, तो ध आणि य हा जोडलेला आहे, तर त्याला मध्य असं बोलतो आपण. नंतर ती स्पेलिंग मिस्टेक करेक्ट करूया. इंग्लिश मध्ये त्याला अरेथमेटिक मीन म्हणतात. आणि विभाजित स्तंभालेख हा आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत आपण शतमान स्तंभालेख, त्याला बोलतो आपण पर्सेंटेज बार डायग्राम. म्हणजे सगळे जे बार डायग्राम असतात ना, त्याला बार ग्राफ देखील बोललं जातं. बार डायग्राम आणि बार ग्राफ याचा अर्थ असतो स्तंभालेख. बार या शब्दाचा अर्थ होतो स्तंभ, आणि डायग्रामचा अर्थ इथे आलेख म्हणून पण घेतला जातो किंवा चित्र म्हणून पण घेतला जातो. स्तंभालेख हा आपला इंग्लिश मधला रूपांतरित केलेला, मराठीत ट्रान्सलेट केलेला अर्थ आहे. बारग्राफला आपण स्तंभालेख असं बोलतो. आणि हा जो स्तंभालेख आहे तो आपण पुन्हा भूगोल या विषयामध्ये 8वीला नाही पण 9वी आणि 10वी मध्ये पुन्हा शिकणार आहोत. म्हणजे स्टॅटिस्टिक्स हा फक्त गणितापुरता मर्यादित नसून तो भूगोल म्हणजे जॉग्राफी या सब्जेक्ट मध्ये सुद्धा आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे. तर आपण थोडी उजळणी आहे का 8वीला पण? अरे वा, म्हणजे बघा तुम्ही फक्त गणितामध्ये स्टॅटिस्टिक्स शिकताय का? भूगोलमध्ये पण आहे ना आपल्याला, जॉग्राफीमध्ये, मग त्याचाच आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण थोडी उजळणी करूया आणि मग टॉपिक स्टार्ट करूया. तर मला काही प्रश्न विचारायचे तुम्हा सर्वांना, उत्तर येत असतील
तर हात वरती करा, आणि नाही आलं उत्तर तरी काय हरकत नाही. फक्त अशी घाई करू नका, सर मी सांगू, मग मी कोणापर्यंतच पोहोचू शकत नाही. ठीक आहे. तर माझा पहिला प्रश्न तुम्हा सर्वांना असा आहे की बाबा सांख्यिकी आपण का बरं वापरत असू, काय गरज पडली असेल आपल्याला स्टॅटिस्टिक्स शिकण्याची, कोण सांगेल? का फक्त आपण पुस्तकात आहे म्हणून शिकतोय? हा, अनुष्का बोलू शकतेस तू. अनुष्का सांगू शकतेस? येस सर. म्हणजे स्टॅटिस्टिक म्हणजे आपण डेटा किंवा आकडेवारी गोळा करण्यासाठी वापरतो, म्हणून आपल्याला त्याची गरज पडते म्हणजे. हम्म. ठीक आहे, व्हेरी गुड. हा, नंतर कोणी हात, आता हँड्स डाऊन केला तरी चालेल, दुसरा कोणीतरी हात वरती केला होता, कोण सांगेल? अजून कोणाला काय सांगायचंय का? अनुष्काचं उत्तर आहे की गोळा केलेली माहिती दाखवण्यासाठी आपण स्टॅटिस्टिक्सचा वापर करतो. ठीक आहे. कोणाला नाही सांगायचं तर मी सांगू, पुढे जाऊ. हा, अपूर्वा. येस सर. हा, सांगू शकते उत्तर. अपूर्वा तू सांगणार आहे का उत्तर? मला उत्तर पाठ करून किंवा वाचून नकोय, तुला माहिती असेल तर सांग. ठीक आहे, प्रीती तू सांगणार आहेस का? अपूर्वा हँड्स डाऊन केला तरी चालेल. आपण एखादी वस्तू मोजण्यासाठी वापर करतो. उदाहरणार्थ? पेनो. पेन मोजण्यासाठी स्टॅटिस्टिक्स कसं काय वापरू शकतो? तू सांग, तुला कसं आठवतंय की पेन मोजण्यासाठी कसं? आपण जर का जास्त पेन घेतले तर. ठीक. प्रीती? प्रकारचे पेन घेतले तर. बरं बरं, ठीक आहे. प्रीती तू माईक म्यूट वर केला तरी चालेल तुझा. ठीक आहे. स्वप्नाली तुला काय सांगायचंय? सर, आपल्याला एखाद्या विषयावर जशी लोकसंख्येचे आपल्याला पाठ करतो आपण, तसेच जमिनीचे आपण पडीत जमीन अशा काही जमिनीत पाठ करतो. म्हणजे आपल्याला त्यांना दर्शवायचं असतं ना, त्यामध्ये आपण त्यांना म्हणजे आपण हे स्तंभलेखावरून दाखवतो. ओके, ठीक आहे. ऋतुपर्णा तुझं काय म्हणणं आहे? सर, आपल्याला एखादी माहिती जी आपल्याला ती आपल्याला समजून घ्यायची आहे व आपल्याला सोप्यापणे समजून घ्यायची आहे, त्यामुळे आपण स्टॅटिस्टिक्स वापरतो. व्हेरी गुड. प्रीती हँड्स डाऊन केला तरी चालेल, ऋतुपर्णा तुम्ही हँड्स डाऊन केला तरी चालेल. सगळ्यांनी हँड्स डाऊन करा. आता मी उत्तर सांगतोय. सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केला, मला खूप आवडली सर्वांची उत्तरं, पण काही ठिकाणी मला स्पष्ट आवाज न आल्यामुळे मला तिथपर्यंत तुमचं म्हणणं काय ते कळलं नाही. पण स्टॅटिस्टिक्स आपण का वापरतो, तर सर्वात मोठी गोष्ट, समजा तुमच्याकडे खूप सारा डेटा आला, म्हणजे आता मला एखाद्याने, आता स्वप्नालीने एक उदाहरण दिलं की सर जमिनीचे प्रकार असतात, किंवा प्रीतीने एक उदाहरण दिलं, पेन माझ्याकडे भरपूर प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या रंगाचे आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीजचे पण आहेत. मग ह्या सगळ्यांची जर माहिती मी साठवली आणि जर लिहून काढली, तर ही लिहून काढून मग वाचायला खूप अवघड जाईल ना. म्हणजे एवढं 25-30 पानांची माहिती जर प्रत्येक पेनांबद्दल खूप 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 काय लिहिलं असेल, किंवा जमिनीबद्दल खूप काही माहिती दिली असेल, किंवा वनस्पतींबद्दलची खूप काही माहिती असेल, झुडपांबद्दल, मोठे वृक्ष आणि छोटे वृक्ष वगैरे असे काही भरपूर प्रकार दिले असतील. मग स्टॅटिस्टिक्स काय असतं, तर स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी, म्हणजे अशी कोणतीही माहिती ती संख्यांच्या स्वरूपात दर्शवली जाते आणि त्याच्यामुळे आपलं मोजमाप सोपं होतं. उदाहरणार्थ ह्याचा वापर आपण बँकेमध्ये सर्वात जास्त करतो.
त्याच सोबत मोठमोठ्या कंपन्यांमध्ये किती व्यक्ती कामाला आहेत, कोणते मॅनेजर आहेत, कोणते शॉर्ट एम्प्लॉईज आहेत, कोण दिवसांच्या मजुरीवर काम करतं, किंवा वर्षाचा इन्कम किती येतो, आणि मग त्या इन्कम मधनं कामगारांना किती सॅलरी दिली जाते, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा एका छोट्या स्वरूपात दाखवायचा म्हटला तर आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा उपयोग होतो. आपल्याला फक्त सर तुमचा आवाज येत नाहीये. पासूनच तुम्ही स्टॅटिस्टिक्स शिकताय, पण त्याची सर्वात सोपी व्याख्या ना, हा पण त्याचे प्रकार वेगवेगळे होते. चौथीपासून तुम्ही चित्रालेखच्या चित्र दिलेली होती आणि त्याच्या समोर ना टाळ्याच्या खुणा, म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला बोलतो आपण टॅली मार्क्स, याच्या स्वरूपात पहिले आपण चित्रांची माहिती टॅली मार्क्सच्या स्वरूपात शिकलो. आणि मग हळूहळू पुढे पुढे जात प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्स शिकायचं आहे. इव्हन आपण स्टॅटिस्टिक्स 9th मध्ये पण शिकणार आहोत. आणि 10वीला तर आपल्याला कमीत कमी 8 मार्कांसाठी हा प्रश्न, स्टॅटिस्टिक्स हा लेसन आहे आपल्याला 8 मार्कांसाठी. म्हणजे ज्यांचं स्टॅटिस्टिक्स पहिल्यापासून सोपा असेल त्याला गणितामध्ये खूप जास्त मार्क्स मिळतात आणि खूप सोपा पडतो. बरेच जण जे कॉमर्स साइडचे जे स्टुडंट असतात त्यांना स्टॅटिस्टिक्स खूप आवडतो, का तर त्यांचा अभ्यास खूप चांगला झालेला असतो. ठीक आहे, मग त्या उजळणीवर आधारित आपण एक गणित पाहूया. समजतंय का मुलांना तुम्हाला? म्हणजे स्टॅटिस्टिक्स sir. किती महत्वाचं आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चला आपण पुढचा पॉइंट पाहू. हॅलो, हॅलो. येस हा, सर. माझ्याकडे थोडं नेटवर्क इश्यू, त्यामुळे मी लॉग आउट झालो. मी पुन्हा जॉईन केलंय. एक 2 मिनिटं द्या, मी स्क्रीन प्रेझेंट करतोय. हा, तर स्टॅटिस्टिक्स बद्दल आपण ऐकत होतो. तर स्टॅटिस्टिक्स म्हणजे बघा, कोणती जी अवघड गोष्ट आहे, जी अवघड माहिती असते, ती जर आपल्याला संख्यांच्या स्वरूपात सोप्या रीतीने जर दाखवायची असेल तर आपण स्टॅटिस्टिक्सचा वापर करतो. आणि स्टॅटिस्टिक्स समजायला खूप सोपं आहे आणि त्याचा वापरही खूप मोठा आहे. सोपा जरी असला तरी त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनात खूपदा करतो. म्हणजे बँकेच्या व्यवहारात तर बऱ्याचदा केला जातो. आणि ज्या ठिकाणी सगळे जे एम्प्लॉई आहेत त्या एम्प्लॉईजच्या डेटा जो आहे, म्हणजे जे कामगार व्यक्ती आहेत, जे नोकरी करतात, त्या सगळ्यांचा डेटा हा स्टॅटिस्टिक्सवरच आधारित आहे. म्हणून ज्यावेळेस आपण बघा, जी आपली एक्झाम होती लोधाची स्कॉलरशिप, त्याच्यामध्ये पण आपण ग्राफच्या सोबत स्टॅटिस्टिक्सची माहिती थोडक्यात शिकलोय. ठीक आहे, तर आता आपण उजळणी म्हणून एक गणित पाहूया, जे की तुम्ही 7वी मध्ये शिकलेला आहात. ठीक आहे, इंग्लिश मध्ये असं सांगितलंय, द नंबर ऑफ पेजेस ऑफ अ बुक निनाद रीड फॉर 5 consecutive days
where 60, 50, 54, 46 and 50. Find the average number of pages he read every day. तुमचा पुस्तकातच हे उदाहरण दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं आठवणीत आणून दिलंय की तुम्हाला काही आठवतंय का की मागच्या इयत्तेत आपण असं काही शिकलोय का. तर निनाद नावाचा एक व्यक्ती आहे, तो एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या लिहून ठेवतो वहीच्या पानावर. पहिल्या दिवशी त्याने वाचले 60 पानं, दुसऱ्या दिवशी 50, असं दररोज तो काय करतोय, जी पुस्तक वाचतोय त्याची पानांची नोंद करतोय की पहिल्या दिवशी त्यांनी 60 पानं वाचली पुस्तकाची, दुसऱ्या दिवशी 50, तिसऱ्या दिवशी 54, चौथ्या दिवशी 46 आणि 5व्या दिवशी 50. अशा प्रकारे तो दररोज एका पुस्तकाची पानं वाचतोय. मग याच्यावरनं आपल्याला असा प्रश्न विचारलाय की निनाद दररोज अंदाजे सरासरी किती पाने वाचतो पुस्तकाची. अंदाजे म्हणजे सरासरी, सरासरीचा अर्थ असतो मीन, ऍव्हरेज, त्याला आपण बोलतो ऍव्हरेज. जसं की तुम्ही शाळेमध्ये जी परीक्षा देता त्या परीक्षेमध्ये तुम्हाला गणित विषय असतो, मराठी विषय आहे, इतिहास, भूगोल, इंग्रजी असे सगळे विषय आहेत. त्या विषयांमध्ये काही गुण मिळतात आणि मग तुमची टक्केवारी म्हणजे सरासरी उत्तीर्ण गुण आपल्याला काढले जातात. म्हणजे एकूण तुम्हाला किती एकंदरीत गुण मिळाले त्याचे पर्सेंटेज काढले जातात. पण त्या पर्सेंटेजच्या अगोदर सरासरी काढली जाते. पर्सेंटेज म्हणजे गुणिले, जी सरासरी मिळते ना त्याला गुणिले 100 केलं की आपल्याला पर्सेंटेज मिळतात. सरासरी आपण तशी काढतो. मग ह्याचाच वापर आपण आजच्या स्टॅटिस्टिक्सच्या पाठामध्ये करणार आहोत. आणि आपला जो पहिला प्रश्न आहे की निनाद नावाचा एक व्यक्ती आहे, तो दररोज काय करतोय, पुस्तकाची पानं वाचतोय. पहिल्या दिवशी 60, दुसऱ्या दिवशी 50. पाने म्हणजे इथं पृष्ठ अर्थ असा होतो, पेजेस म्हणजे पाणी. मग आपल्याला असा प्रश्न विचारलाय की निनाद दररोज ऍव्हरेज किती पेजेस रीड करतो एव्हरी डे. मग ह्याचं जर सूत्र आपल्याला जर शोधायचं असेल, सरासरी काढायचा, सरासरी काढताना आपण काय करतो, आठवते का कोणाला की सरासरी बाबा कशी काढली जाते? कोणाला माहिती असेल तर हँड रेज करा. हा सई. Average is equal to sum. मला पुस्तकातलं वाचून नकोय बेटा, तुला आठवतंय का? कारण की पुस्तकात सगळे उत्तर दिलेली आहेत. मी तुम्हाला पुस्तक नेहमी नजरेसमोर ठेवायला सांगतो आणि तुमचा अनुभव कसा आहे त्याच्या अभ्यासातला, त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित शिकू शकतो. सर पहिले जेवढे पुस्तक म्हणजे 60, 50 जेवढे आहे ते 5 घ्यायचे आणि खाली किती दिवस वाचले 5 दिवस ते घ्यायचे आणि त्यांचे हे भागाकार करायचा आणि तेच भागाकार येईल, तो आन्सर असेल सरासरी. बरं ठीक आहे. समजा तुझ्याकडे 6 विषय आहेत आणि 6 विषयात तुला काही गुण मिळाले, त्याची सरासरी कशी काढणार? सर ते पहिले 6 विषय घेणार. पुढे ठीक आहे. ऋतुपर्णा तुझ्याकडे क्वेश्चन कॅरी फॉरवर्ड करतोय. सर, आपल्याला जेवढे गुण मिळाले सर्व विषयांमध्ये त्यांची ऍडिशन करायची वरतून आणि आपण जेवढे विषय आहे, सपोज आपल्याला 6 विषय आहे तर त्यांनी त्याला डिवाइड करायचं. व्हेरी गुड. बघा ऋतुपर्णाने किती व्यवस्थित सांगितलं की सगळे जे 6 विषय आहेत ना त्याच्यामध्ये प्राप्त झालेले गुण म्हणजे जे ऑब्टेन मार्क्स आहेत ना त्या सगळ्या विषयांची बेरीज करायची. म्हणजे जे गुण मिळालेत ना, गणित विषय असेल, भूगोल विषय, असे 6 विषय, त्या 6 विषयात किती गुण मिळालेत त्यांची एकंदरीत बेरीज करायची. आणि एकूण तुम्ही किती विषयांसाठी परीक्षा दिली होती, 5 किंवा 6, तर त्यांनी भागायचं. म्हणजे येणारं उत्तर जे असेल ना आपलं ते काय असेल, ऍव्हरेज असेल, म्हणजे सरासरी असेल. तसाच प्रश्न आपल्या स्क्रीनवर पण आहे की निनाद काय करतो, दररोज पुस्तकाची पाने वाचतो. कधी 60, कधी 50, कधी 54, कधी 46 आणि कधी 50.
पण असे एकूण त्यांनी 5 दिवस रिडिंग केलंय आणि आपल्याला प्रश्न विचारलाय की निनादने दररोज वाचलेल्या पुस्तकांच्या पानांची सरासरी किती असेल. तर ते काढण्यासाठी आपण काय करूया, हे सूत्र वापरूया. सोल्युशन तुम्हाला दिसतंय. याचं उकल काढण्याचं सूत्र असं आहे, ऍव्हरेज म्हणजे सरासरी, सरासरी इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स. आता इथं स्कोर नसून सर्व प्राप्तांकांची बेरीज. म्हणजे कसं की इथे निनाद काय करतोय, दररोज पुस्तकाचे पानं वाचतोय. मग ते किती होते, 60, 50, 54, 46 आणि 50. म्हणजे दररोज वाचतो. आणि एकूण किती दिवस त्यांनी वाचलेत, तर ते 5 दिवस. म्हणून हे सूत्र काहीतरी असं दिसेल. हेच उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे. सरासरीचं सूत्र आपण असं शिकलो होतो, मग याचाच वापर आपल्याला या गणितामध्ये करायचा आहे. हे जे सूत्र समोर तुम्हाला दिसतंय, ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर डिवाइड बाय म्हणजे भागिले टोटल नंबर ऑफ स्कोर्स, हे 7वीतलं सूत्र आहे. याचा वापर आपण ह्या गणितामध्ये करतोय. तर इथे सम ऑफ स्कोर नाहीये. आपल्याला काय सांगितलंय की सम ऑफ पेजेस, तो किती दिवस किती पेज किती पेजेसची बेरीज करणार आहोत. सम म्हणजे बेरीज, पेजेस म्हणजे पृष्ठ. मग जे पृष्ठ असतील त्यांनी वाचलेले, त्या पृष्ठांची आपण इथं काय करणार आहोत, बेरीज. आणि एकूण त्यांनी किती दिवस वाचन केलंय त्याने भागणार आहोत. म्हणजे आता या ठिकाणी पहिल्या दिवशी निनादने किती पानं वाचलेली आहेत, तर 60. म्हणून पहिलं उत्तर 60 लिहिलंय. आणि नंतर आपल्याला फिलिंग द ब्लँक्स दिलेत, चौकोन दाखवलेले आहेत. मग दुसऱ्या ठिकाणच्या रकान्यामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, 50, 46 मीन्स 46 आणि पुन्हा 54 आणि प्लस 50. बघा, सिक्वेन्स कसाही लिहिला तरी चालेल आपल्याला, पण पुस्तकांची पानं किती वाचलेत त्यांची आपल्याला काय करावं लागले, बेरीज केलीये. आणि एकूण किती दिवस त्यांनी पुस्तकांचं पानांचं वाचन केलंय, तर एकूण 5 दिवस वाचन केलंय. म्हणून डिवाइड बाय 5. आता यांची जर आपण एकंदरीत बेरीज केली, 60, 50, 46, 54 अधिक 50 म्हणजे 60 प्लस 50 प्लस 46 प्लस 54 प्लस 50, तर ह्यांची एकूण बेरीज जी येते ती येते 260. येते का रे बघा 260? का कदाचित माझं उत्तर चुकलंय? येस सर. येस सर. सोपं. आता या ठिकाणी जर आपल्याला सोपंपणा वापरायचा आहे, तर हे पण बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती मिळेल, 100. बरोबर. आणि 46 आणि 54ची पुन्हा बेरीज केली तरी उत्तर काय मिळेल, पुन्हा 100 मीन्स 100. 100 प्लस 100 200 आणि त्या 200 मध्ये आपण 60 ऍड केले तर उत्तर किती आलं आपलं, 260 डिवाइड बाय 5. मग आता 5च्या पाढ्याने आपण काय करणार आहोत, 260 ला डिवाइड करणार आहोत. काय उत्तर येईल बरं, 260 ला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर उत्तर काय येऊ शकतं, कोण सांगेल मला? ज्याला 52. उत्तर माहितीये तो हँड रेज करेल, हँड रेज करेल. प्रतीक्षा पवार उत्तर सांगेल. प्रतीक्षा पवार. 52. व्हेरी गुड. बघा, प्रतीक्षाने किती छान उत्तर दिलंय, 52. बरं, हर्षदा कसा आला असेल 52, तू सांगू शकते का? हर्षदा वेलीस. 216 डिवाइडेड 5. हा, कसं करणार मग डिव्हिजन आपण? फायने 2 भाग जात नाही तर 6 घेऊ. 26. घाई करू नको. हा, 5च्या पाड्या कितपर्यंत मोजणार आपण? 5पर्यंत. 5 5 25. बरोबर. मग 26 मधनं 25 गेले, उरले किती? 10. 1. आणि मग भागाकारामधला 0 खाली उतरवून घेतला डिव्हिजन मधला, मग उत्तर किती होईल आता? 5 दुने 10. 10. मग भागाकार कितीचा आला? 52चा. कितीचा आला? 52चा. बघा, हर्षदानी आणि प्रतीक्षाने खूप छान उत्तर दिलंय. असंच मग मला सगळ्यांकडून उत्तर हवंय. मी प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहोत. सगळ्यांनी हँड रेज केलेले आहेत,
तर आता हँड्स डाऊन करूया. पुढच्या प्रश्नांसाठी मी इतरांना उत्तर विचारेन. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. सो 260 ला जर 5 ने डिवाइड केलं तर उत्तर किती आलेलं आहे आपलं? 52. ठीक आहे, मग ही जर झाली आपली पूर्वतयारी की आपण मागच्या वर्षी असा अभ्यास केला होता, पण ह्या वर्षी नक्की काय शिकायचंय? तर या वर्षी शिकायचंय आपल्याला, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर इथे आता आपल्याला उत्तर मिळालंय की निनाद ना दररोज अंदाजे म्हणजे ऍव्हरेज सरासरी 52 पानं वाचतो. मग आता पुढचा प्रश्न की द ऍव्हरेज इज ऑल्सो नोन ऍज अरिथमेटिक मीन. म्हणजे ऍव्हरेज आता शब्द न वापरता या इयत्तेमध्ये आपण अरिथमेटिक मीन किंवा मीन हा शब्द वापरणार आहोत. आणि मराठी मीडियम वाले जे मुलं आहेत ते सरासरी मध्य किंवा फक्त मध्य हा शब्द म्हणून वापरणार आहोत. म्हणजे ऍव्हरेज हा शब्द आपण 5वी 6वी पर्यंत वापरत होतो, आता आपण मध्य हा शब्द वापरणार आहोत. आणि हा पुन्हा अभ्यास आपण 10वी मध्ये पुन्हा रिपीट करणार आहोत. त्यामुळे तुम्ही असा विचार झालो म्हणजे स्टॅटिस्टिक्स मला संपलं, आता इथून पुढे स्टॅटिस्टिक्स नाहीये, इथून पुढे देखील स्टॅटिस्टिक्स आहे. इयत्ता 9वी मध्ये आहे, इयत्ता 10वी मध्ये, इयत्ता 11वी आणि 12वी ह्या 4 वर्ष तुम्हाला आहे. पण स्टॅटिस्टिक्सचा जो स्वरूप आहे थोडस अवघड होत जाईल. तर पुढचा आपण भाग पाहूया की नक्की स्टॅटिस्टिक्स मीन्स म्हणजे काय. म्हणजे अरिथमेटिक मीन म्हणजे मध्य, म्हणजे इंग्लिश मध्ये आपण मध्यला अरिथमेटिक मीन किंवा फक्त मीन म्हणून बोलतो. मग आता आपण जे उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये निनाद ऍव्हरेज असं आपल्याला कळतं की कधी 60 पानं वाचत होता पुस्तकाची, कधी 50, कधी 54, कधी 46, कधी 50. मग ह्यांच्या सगळ्यांचा जो ऍव्हरेज म्हणजे सरासरी जी आली 60, 50, 54, 46 अँड 50 यांची जी ऍव्हरेज आलेली आहे म्हणजे सरासरी जी आलेली आहे ती किती आलेली आहे? 52. म्हणजे ऍव्हरेजलाच काय बोललं जातं? अरिथमेटिक मीन बोललं जातं. परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मला कोणीतरी विचारलं की सर तुम्ही आम्हाला शिष्यवृत्तीचा म्हणजे जो स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा आहे ना त्याचा पण अभ्यास घ्या. मग त्याच्यामधला हा प्रश्न देखील असू शकतो, ऍव्हरेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश अरिथमेटिक मीन और मीन इन अ स्टॅटिस्टिकल लँग्वेज. सांख्यिकीच्या भाषेमध्ये आपण ऍव्हरेजलाच म्हणजे सरासरीलाच काय बोलतो? मध्य म्हणतो. हे उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. सरासरी म्हणजेच मध्य. मग पुढचा आपण जो भाग पाहणार आहोत ना की मध्य काढायच्या पद्धती कोणत्या आहेत. स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण जो शिकणार आहोत ना तो सारणीमध्ये स्टॅटिस्टिक्स कसा शोधला जातो, कोणतं सूत्र वापरलं जातं, त्याची पद्धत, एक नवीन पद्धत आपण जाणून घेणार आहोत. हीच पद्धत इयत्ता 10वी मध्ये पण वापरली जाते. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की बाबा माझं 8वी संपलं म्हणजे हा गणिताचा अभ्यास संपला, असं नाहीये. तर आपल्याला इयत्ता 10वी मध्ये पुन्हा अरिथमेटिक मीन शिकायचा आहे. तर आपण पुढचा भाग पाहूया. ठीक आहे, म्हणजे सांख्यिकी सामग्रीचा जो मध्य जेव्हा काढला जातो म्हणजे अरिथमेटिक मीन कशाचा काढला जातो? न्यूमेरिकल डेटा. डेटा मीन्स माहिती किंवा सामग्री. न्यूमेरिकल म्हणजे सांख्यिकी म्हणजे संख्यांची बेरीज जेव्हा करतो आणि त्या संख्येच्या बेरीज केवढ्या संख्यांची बेरीज केली आहे त्याची जेव्हा भागाकार केला जातो तेव्हा आपल्याला अरिथमेटिक मीन शोधला जातो. म्हणजे त्या पद्धतीने आपण अरिथमेटिक मीन शोधत असतो. तर पुढे जाऊया. आता आपण सराव संच, तुमच्या समोर जर पुस्तक असेल, कारण की बरेच जण लॅपटॉपवर किंवा स्क्रीनवर एकत्र बसलेले आहेत तर काहींना लांबून वगैरे काही माहिती दिसत नाही, तर त्यावेळेस तुम्ही पुस्तक देखील सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रश्न सोडवायला सोपा पडेल आणि उत्तर नेहमी वहीत सोडवायचं जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. जर तुम्ही पुस्तकातच गणित सोडवलं ना तर ते फक्त कॉपी पेस्ट होतं, पण वहीमध्ये सोडवलं ना तर 2 वेळा तुम्हाला वही शोधावी लागते आणि पुन्हा प्रॅक्टिस करायला लागते. आणि गणितामध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. विदाउट प्रॅक्टिस आपली साईन मिस्टेकची खूप होतं. साईन मिस्टेक म्हणजे चिन्हांमध्ये खूप गफलत होते आणि मग आपलं उत्तर चुकतं. तर आपल्या समोर ना स्क्रीनवर एक प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच 11.1 म्हणजे 11.1 मधलं पहिलं गणित आहे. ठीक आहे, तर प्रश्न असा आहे
माझा आवाज येतोय सर्वांना? तर व्हेरी गुड, थम्सअप केलं तरी चालेल. आणि आपण क्वेश्चन कडे जाऊयात आता, की क्वेश्चन असा आहे. थँक्यू. हा, चला आता क्वेश्चन कडे पाहूया आपण. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सॅपलिंग्स planted by 30 students. Fill in the boxes and find the average number of saplings planted by each student. सॅपलिंगचा अर्थ असतो रोप, ठीक आहे. आणि प्लांटेड म्हणजे जी काही लावली जातात, प्लांट केले जातात, त्याला आपण बोलतो लावणे, ठीक आहे. प्लांटचा अर्थ वनस्पती होतो आणि प्लांटेड म्हणजे ती लावली गेलेली, रोपं लावलेली संख्या. म्हणजे इयत्ता 8वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे. यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकट पूर्ण करा. आता चौकट पूर्ण करण्या अगोदर फक्त प्रश्न असा घाईघाईमध्ये वाचायचा नाही, तर अर्थही आपल्याला समजला पाहिजे. आता जेव्हा मी वाचत होतो, नंतरचा प्रश्न मी तुम्हालाही वाचायला सांगणार आहे, कोणाला एकाला तरी, ठीक आहे. जेव्हा आपण वाचत असतो ना, त्या वाचण्यामध्ये पण आपल्याला प्रश्न सोडवता आला पाहिजेत. हे कधी, ह्याचा वापर कधी होतो आपल्याला, जे आपण शिष्यवृत्तीची परीक्षा देतो ना, स्कॉलरशिपची, त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा वापर खूप होतो. म्हणजे आपण जेव्हा प्रश्न वाचतो तर अर्ध्या मिनिटामध्ये आपण निम्मा प्रश्न सोडवलेला असतो. आता इथं आपल्याला माहिती वाचताना मी फक्त वाचला नाहीये प्रश्न, मी सावकाश वाचताना. इयत्ता 8वी, वर्ग कोणता दिलाय? 8वीचा. विद्यार्थी किती दिले? 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय लावलंय? रोपं लावलेली आहे. आणि त्या रोपांची वारंवारता सारणी आपल्याला दिलेली आहे, अशी सारणी आपल्याला दिलेली आहे. आणि खाली चौकटी पण पूर्ण करायला सांगितलेले आहे. मग प्रश्न मला आता कळालाय, आणि जी चौकटीमध्ये माहिती आहे त्याच्यावरनं पण मला अर्थ कळला पाहिजे. तर पहिला जो चौकटचा रकाना जो दिलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये रोपांची संख्या, इंग्लिश मिडियमचं ज्यांचं पुस्तक असेल तर इथं आपल्याला दिलेला असेल नंबर ऑफ सॅपलिंग, आणि ब्रॅकेटमध्ये दिलेले ऑब्झर्वेशन्स किंवा प्राप्तांक असं दिलेला असेल इंग्लिश मिडियमच्या बुकमध्ये. आणि त्याला XI ने रिप्रेझेंट केलं जातं. रोपांच्या संख्यांना XI या संख्येने प्रेझेंट केलं जातं. विद्यार्थ्यांची संख्या त्याला वारंवारता बोलतो, इंग्लिशमध्ये त्याला फ्रिक्वेन्सी बोलतात. फ्रिक्वेन्सीसाठी F लेटर वापरलं जातं, म्हणून F. I मीन्स इंटिजर, इंटिजरचा अर्थ असतो पूर्णांक, ठीक आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी पूर्णांकात दाखवलेली आहे. आणि चौथा कॉलम म्हणजे बघा, तुमच्याकडे पहिला जो कॉलम आहे तिथे X दिलेला आहे, XI. दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे FI, आणि तिसरा जो कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलाय FI इंटू XI. म्हणजे जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना सांगितलंय FI गुणिले XI. तर आपल्याला ह्या चौकटी पूर्ण करायच्यात आणि परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर पहिला एक विद्यार्थी आहे, म्हणजे आता आपल्याला काय सांगितले, वर्गामध्ये 30 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी काही ना काहीतरी रोपं लावलेली आहेत. तर एका विद्यार्थ्याने म्हणजे एक रोप लावलेलं आहे. असे किती विद्यार्थी आहेत? तर बाबा 4 विद्यार्थी आहेत. XI म्हणजे काय? रोपांची संख्या. मग एक रोप लावलेला विद्यार्थी किती होते? म्हणजे मी एक लावलंय, माझ्याच प्रमाणे माझ्या मित्राने लावलं, माझ्या दुसऱ्या मित्राने पण लावलं, मग आम्ही सगळे विद्यार्थी झालो. मग आम्ही फक्त एकच रोप लावलंय. एक रोप म्हणजे आम्ही एकच गोष्ट प्रत्येकाने, मी, माझ्या मित्राने आणि अजून इतर 3 मित्रांनी एकच रोप लावलं, म्हणजे आम्ही एकच क्रिया केलेली आहे. मग ती क्रिया वारंवार केलेली जाते, म्हणून त्याला फ्रिक्वेन्सी बोललं जातं, ठीक आहे. म्हणजे मी जर एकच रोप लावलंय तर माझ्या मित्रांनी पण एकच रोप लावलं, म्हणजे माझ्यासारखीच क्रिया किती वेळा झालेली आहे? 4 वेळा सारखीच झालेली आहे, म्हणून त्याला आपण वारंवारता बोलतो. म्हणजे एक रोप लावलेले विद्यार्थी किती होते? तर बाबा 4. आणि म्हणून 1 गुणिले 4, बघा हा 1 आणि हा 4 यांचा गुणाकार केलाय, तो FI इंटू XI ने दाखवलाय. 4 गुणिले 1 केलं म्हणजे 4 इंटू 1 केलं, तर आन्सर किती आलाय? 4. समजलंय का? मग आता आपण दुसऱ्या कॉलम मधल्या दुसऱ्या ओळीमध्ये जाऊया. पहिली ओळ तर समजली सगळ्यांना, आता दुसरी ओळ पाहूया. तर इथे आपल्याला सांगितलंय FI इंटू XI म्हणजे 2 आणि 6
यांचं मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? 2 आणि 6 यांचं काय केलं पाहिजे? मल्टिप्लिकेशन. तर याचं उत्तर मला श्रुती सांगेल. जर 2 आणि 6 जर मल्टिप्लिकेशन केलं तर चौकोनामध्ये काय नंबर आला पाहिजे श्रुती? 12. 12. व्हेरी गुड. थँक्यू श्रुती. नेक्स्ट. आता मग मला या ठिकाणी काय नंबर लिहिला पाहिजे? 12. बघा आपण काय केलंय? 6 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन केलं, मग उत्तर किती आलं? 12. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही इथे शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजेल असं पद्धतीत लिहून घ्या की बाबा आपण काय केलंय की 6 आणि 2 यांचं काय केलंय? मल्टिप्लिकेशन. कुठे? या ठिकाणी. आणि मग उत्तर किती आलंय? 12. ठीक आहे. आता याच्या पुढचं मला पाटील सर आहेत त्यांच्या स्टुडंट पैकी एकाकडून मला आन्सर हवाय की 3 into 12 जर आपण केलं तर चौकोनामध्ये काय आन्सर येईल? 36. 36. व्हेरी गुड बेटा. बघा नेक्स्ट 3 into 12 जर आपण मल्टिप्लाय केले तर 12 त्रिक 36 म्हणजे आपल्याला नेक्स्ट नंबर काय लिहिला पाहिजे? 36. मग त्याच्या पुढचा जो नंबर आहे सर मी सांगू? एक मिनिट. मी पहिलंच बोललोय की कोणी घाई करणारा नाहीये. आपले रूल सगळ्यांना माहिती आहेत ना कसं आपण हे करतो. मी सांगू केलं तर मी कोणाकडेच पोहोचणार आहे. मी प्रत्येकाला एक एक चान्स देणार आहे. घाई करायची नाहीये. ठीक आहे. मग नेक्स्ट मला एक मिनिट. नेक्स्ट नंबर तर ऑलरेडी आलाय. 4 into 8 केलं तर 32 येणार. ठीक आहे. आता याच्या पुढे आपण काय करतो ते जाणून घेऊया. ठीक आहे. तर याच्या पुढे आपण जो एन आहे, एन मीन्स जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची बेरीज. ठीक आहे. एन म्हणजे काय असेल? जी फ्रिक्वेन्सी आहे यांची बेरीज म्हणजे 4 आणि 6 पुन्हा 6 आणि 12 आणि 12 आणि 8 यांची काय करतो? उभी बेरीज करतो. तर याची ऍडिशन काय येईल? याचं उत्तर एक मिनिट मला समृद्धी सांगेल. सर 30. 30. व्हेरी गुड बेटा. बघा 4 + 6 किती होतात? 10. हा. आणि 12 + 8 किती होतात? 20. 20 + 10 आन्सर किती आला? 30. समृद्धीने उत्तर बरोबर दिलेलं आहे. नेक्स्ट. मग नेक्स्ट पेजवर आपल्याला असं दिसेल. उत्तर आलेलं आहे आपलं 30. मग आता आपल्याकडे उरलाय FI into XI. पण त्याच्या अगोदर एक चिन्ह दिसतंय का तुम्हाला? हे या चिन्हाला काय बोलतात माहितीये का तुम्हाला? माझी स्क्रीन दिसत असेल Yes, तर sir. स्क्रीनवर कर्सर आहे. हा. मीन तर फिक्सिंग. हे जे चिन्ह काय बोलतात? सिग्मा बोलते सर. सिग्मा. सिग्मा बोलतात. ओके. सिग्मा. कोणाकोणाचं म्हणणं सिग्मा आहे? सर सिग्मा किंवा समेशन. ओके. सिग्मा किंवा समेशन. बरं ठीक आहे. समेशन मॅथ्स मध्ये बोलतो आणि सिग्मा पण, दोन्ही पण उत्तर बरोबर आहे. पण त्याला समेशन बोललं का जातं? कोण सांगेल का? कोणाला कारण माहितीये का त्याला समेशन का बोललं जातं? सई तुला माहितीये का त्याला समेशन का बोललं जातं? नो सर. ओके. प्रतीक्षा तुला माहितीये? हँड्स नो डाऊन करा. सर.
ज्यांना माहित नाही त्यांनी हँड्स डाऊन केले तर बरं होईल, आणि ज्यांना माहिती आहे तो मला हँड रेस करून सांगेल. भरपूर जणांचे हँड्स अप आहेत. मग मी त्यांना विचारलं तर मग नो सर मला उत्तर नकोय. ठीक आहे. बरं, तुम्हाला आजची एक स्टोरी सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील आपण हे समेशन काय असतं. समेशनचा अर्थ असतो बेरीज करणं. सम म्हणजे बेरीज, एशन म्हणजे जेवढे काही पद आहेत ना त्या सगळ्यांची बेरीज. आता इथे आपल्याकडे समेशन FI इंटू XI म्हणजे FI इंटू XI ऑलरेडी आपण केलंय. इथे बघा FI इंटू XI पहिल्या ठिकाणी 4 आलंय. का तर FI इंटू XI म्हणजे XI मध्ये एक नंबर होता 1 आणि FI मध्ये होता 4. ह्यांचा गुणाकार आपण इथे केलाय. तो किती आला? 4. तो लिहिला. नेक्स्ट 2 इंटू 6 यांचं पण मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन किती आलं होतं? 12. ते लिहिलं. म्हणजे ऑलरेडी आपण सगळ्यांचा गुणाकार केलाय, पण त्या गुणाकारांची बेरीज ती कशाने दाखवली? आपण समेशनने दाखवलीये. ते चिन्ह जे आहे त्या चिन्हाचा अर्थ असा होतो की जेवढे कॉलम्स आहेत तुमच्याकडे, ठीक आहे, FI इंटू XI टेबलमध्ये जेवढ्या काही संख्या आहेत 4, 12, 36 आणि 32 ह्या सगळ्यांची काय करा? बेरीज करा. असा त्याचा अर्थ होतो. समेशनचा अर्थ होतो बेरीज करणं. म्हणजे जेवढी पदं असतील तेवढ्या सगळ्या पदांची बेरीज. समजतंय? मग आता 4 प्लस 12 आणि 12 प्लस 36 आणि 36 प्लस 32 ह्या सगळ्यांची बेरीज आपल्याला इथे करायची आहे. आणि समेशन मला माहितीये तुम्ही सगळ्यांनी बेरीजही केली असेल, पण एक गोष्ट ऐकून घ्या. तुम्ही आजचं एक रुपयाचं नाणं पाहिलंय का? किंवा 10 रुपयाची नवीन नोट करकरीत? तर त्या नोटेवर देखील ना एक समेशनचं चिन्ह आहे. माहितीये का तुम्हाला? तर ते समेशनचं म्हणजे जे रुपीजचं आपलं चिन्ह जे आहे आता सध्या आपण जे वापरतो, तर त्या रुपीजच्या चिन्हामध्ये पण समेशन लपलेलं आहे. कारण की 1 रुपया म्हणजे काय? 100 पैसे. तर ते समेशनचं चिन्ह कसं बनलंय बघा. पहिला र किंवा 2 काढला जातो आणि हा वरती एक रेष आणि मध्ये एक आडवी रेष, असं रुपीजचं चिन्ह आहे, जे की या चिन्हाशी मिळतं जुळतं आहे. कारण की 1 रुपया म्हणजे 100 पैसे. असे 1 पासून 100 पैसे जेव्हा एक रुपया असा आपण 1 पैसा मिळवतो तेव्हा समेशन काय होतं? 1 रुपया. 100 पैसे म्हणजे 1 रुपया. पूर्वी 25 पैसे, 30 पैसे, 50 पैसे, 75 पैसे होते. आता ते पैसे आपण वापरत नाही. त्याचं रूपांतरण 1 रुपयामध्ये झालंय. 1 रुपयाचं नाणं वापरतो आपण, सर्वात छोटी करन्सी, लहान करन्सी. याचा अर्थ काय होतो? सगळ्या पैशांची बेरीज जर केली तर 100 पैसे जेव्हा होतील तेव्हा 1 रुपया बनतो. आता इथे FI इंटू XI याचा अर्थ काय? जेवढे FI इंटू XI मध्ये जे नंबर आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. मग मला सोपं गणित पडावं म्हणून मी काय करेल की 4 आणि 36 ला पहिला ऍड करून घेईल. 4 आणि 36 जर मी पहिले मिळवले तर उत्तर होऊन जाईल 40. बरोबर? 40 मध्ये 12 आणि मग 32 मी जर मिळवेल तर मला उत्तर मिळेल. मला हे उत्तर कोण सांगेल बरं? एक मिनिट. मला हे उत्तर हर्षदा सांगेल. हर्षदा अहिरे. 84. 84. नक्की का रे? सगळ्यांचं 84च आलंय का? येस सर. यस. ओके, थँक्यू. आपण ओके, ठीक आहे. मग आपलं उत्तर किती आलंय? 84. समजलंय का सर्वांना? समेशन या चिन्हाचा अर्थ, समेशन या चिन्हाचा अर्थ होतो समेशन ऑफ FI XI मध्ये जेवढे अंक आहेत, या चौकोनामध्ये जेवढे अंक आहेत ह्या तक्त्यामध्ये त्या सगळ्यांची बेरीज करा. म्हणून 4 प्लस 12 16, 16 आणि 36, 36 आणि 32 या सगळ्यांची एकत्रित बेरीज केली तर आन्सर किती आलंय? ऍडिशन करून आन्सर किती आलंय? 84 आन्सर आलंय. ठीक आहे. मग आपल्याला फक्त चौकट पूर्ण करायला सांगितली होती, तेवढे आपण पूर्ण केलंय. पण याच्या पुढेही आपलं सम बाकी आहे, त्यामुळे आपण पुढच्या पेजवर जाऊया. ठीक आहे. तर पुढचं पेज आपलं असं आहे, म्हणजे त्यातला अर्धा पार्ट, की आपल्याला सांगितलंय मध्य काढायला. त्या मध्याची सूत्र
आपल्याकडे दिलेलं आहे. मध्य आणि सरासरीचं सूत्र सेमच आहे ना, सगळ्या प्राप्तांकांची बेरीज भागिले किती प्राप्तांक होते डिवाइड केलं होतं. मग इथे वारंवारता म्हणजे जेवढे प्राप्तांकांची बेरीज केली होती आणि हे सूत्र आपल्याकडे वापरायचंय. ठीक आहे. समेशन ऑफ FI/XI डिवाइड बाय N हे सूत्र आता आपण नवीन शिकलो. 7वी मध्ये आपण सगळ्या प्राप्तांकांची बेरीज करायचो आणि जेवढे प्राप्तांक होते त्याने भागायचो. पण आता आपण बेरजेसोबत गुणाकार करतो आणि मग म्हणजे पहिला गुणाकार करतो आणि त्या गुणाकाराची एकत्रित बेरीज करतो. म्हणजे वारंवारता आणि XI, वारंवारता FI ने दाखवले जाते आणि प्राप्तांक XI ने दाखवले जातात. म्हणजे XI आणि वारंवारता यांचा गुणाकार करतो आणि मग त्यांची बेरीज करतो भागिले जेवढे प्राप्तांक आहेत त्यांनी डिवाइड करतो. म्हणजे जेवढे फ्रिक्वेन्सी होती, वारंवारता होती त्याने डिवाइड करतो. म्हणजे 84 ला आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल? N म्हणजे आपल्याकडे होते N 30. तर ह्यांचा जर भागाकार केला तर उत्तर काय येईल बरं? याचं उत्तर मला तुम्ही सांगा. तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि थोडा वेळ लागला तरी चालेल आणि ह्याचा भागाकार काय येईल तो मला सांगा. मी 1 मिनिट थांबतो, वेळ लागू शकतो प्रत्येकाला. चौऱ्याऐंशी भागिले 30 दोन्हीकडे सम अंक आहे. हा चुकलं तरी काही हरकत नाही, आपण दुरुस्त करू, पण प्रयत्न तर करा. हा माझं 84 आणि 30 आलेलं आहे. 2.4 आलेलं आहे. ओके. तर माझा 2.8 आलं. 2.8 ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यांची उत्तर आली. आता आपण सोडूया एकत्र. कोणाचं चुकलं असेल तर दुरुस्त करूया. पण माझं 2.8 आलं. 2.8 आलं. व्हेरी गुड. ठीक आहे. सगळ्यांनी हँड्स डाऊन करा. सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. चुकलं असेल तर दुरुस्त करायचंय आणि बरोबर आलं तर पुढच्या वेळेस चुकायचं नाहीये. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाहीये. ठीक आहे. आपण सोडूया एकत्र. ज्यांना नाही जमलं त्यांच्यासाठी मी सोडून दाखवतोय. ठीक आहे. आता 30 आणि 84 याला 2 ने भाग जातो. सोप्या संख्येने भागायचं पहिलं. 30 ला जर 2 ने भागलं तर उत्तर किती येईल? 15. ठीक आहे. बे एक के बे, 3तनं 2 गेले, 1 उरला. 0 खाली उतरून घेतला, 1च्या बाजूला 0 आला. बे पंचे 10 म्हणजे भागाकार किती आला? 15चा. जेव्हा 2 ने भागलं. 84 ला पण 2 ने भाग जातो तर 2 ने भागून घ्यायचा. 84 ला जर 2 ने भाग जायचा तर बेचोक 8, 4 वरती येणार आणि बेदुने 4. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. मग 42 आणि 15 हे उत्तर आलेलं आहे. तर याला पुन्हा 3 ने भाग जातो. कशाने भाग जातो? 3 ने. 15 आणि 42 3च्या पाड्यामध्ये येतात. 3 5 15. बघा 5 हा आणि 3 1 3. ठीक आहे. आणि 1 उरला होता, 2 खाली उतरून घेतले म्हणजे 12 झाले. 3च्या पाड्यामध्ये 12 किती येतात? 3 चोक 12. ठीक आहे. हा आता आपण अजून हे कसं आहे, टप्प्याटप्प्यात येतं. एकाच दिवशी सगळं गणित येत नाही. आपण प्रॅक्टिस करायला पाहिजेत. तुम्ही 5वी 7वीला प्रॅक्टिस नसेल केली त्यामुळेच काही लोकांचं उत्तर चुकलं असेल. घाई गडबड मध्ये सुद्धा उत्तर चुकतं. आता 5 ने डायरेक्ट भाग लावून पाहूया आपण. 5च्या पाड्यामध्ये असा भागाकार करताना आपण असं करतो. ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी असं करूया. ठीक आहे. आणि इथे आपण भाजकच्या स्थानी 5 लिहिलं. 5चा पाड्यामध्ये 14 तर येत नाही. मग 14 पेक्षा लहान संख्या कोण आहे? तर 10. 5 गुणे 10. 5 2 जा 10. ठीक आहे. 4 आपण आहे तशी उतरवून घेतले. 4 मधनं 0 गेला, 4च उरतात. 1 - 1 0. आता 5 आणि 4. 5च्या पाड्यात तर 4 येत नाहीत. छोटी संख्या झाली. छोटी संख्या असेल तर मग आपण लिहितो दशांश चिन्ह.
काय लिहितो पहिलं? दशांश चिन्ह. दशांश चिन्ह लावलं की इकडे आपण 0 ऍड करू शकतो डेसिमल पॉईंट लावलं. मग 5च्या पाड्यामध्ये 40 येतात का? तर बाबा हो येतात. 5 8 जा 40, 5 8 40. मग भागाकार केला, उत्तर आलं 0 आणि इथं वजाबाकी केली, उत्तर आलं 0 आणि भागाकारामध्ये लिहिले 8. मग आपलं उत्तर किती आलंय? 2.8. मग अशा प्रकारे ऍव्हरेज नंबर ऑफ सॅपलिंग्स किती आलेत आपल्याकडे? ऍव्हरेज प्लांट किती झालेत? ऍव्हरेज नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड 2.8 म्हणजे 2.8. अप्रॉक्सिमेटली 3 पकडले आपण, अंदाजे 3 हे उत्तर आपलं असेल. समजलंय का सर्वांना? यस सर. Yes, sir. नक्की? Yes, sir. बघा, आणि ज्यांचं चुकलंय ना, ऐका, ज्यांचं चुकलंय त्यांनी असं वाईट वाटून घ्यायचं नाही, अजून जास्त प्रॅक्टिस करायची, उत्तर येणार. कधी कधी आहे ना आपल्याला पटकन उत्तर येतं, कधी कधी वेळ लागतो. वेळ कधी लागतो? जेव्हा आपली प्रॅक्टिस नसेल, आपला गुणाकार भागाकार करायला पाढेपाठ पाहिजेत, आणि जर जेव्हा पाढेपाठ असतील तेव्हा आपलं उत्तर पटकन येतं. आता तुम्हाला एखाद्याचे पाढेपाठ नसतील तर वेळ लागू शकतो, म्हणून सावकाश गणित येईल. कोणी कॉम्पिटिशन लावायची ना, पण उत्तर बरोबर आणण्यासाठी प्रयत्न करायचा. इथपर्यंत सर्वांना समजलंय का? येस सर. Yes, sir. नक्की या. तुम्ही हा बोलताय, मी परीक्षा Yes, sir. घेतलंय, मी ऑनलाईन परीक्षा घेणार पण आहे मी आता, आणि मग मला चुकलं ना की मग सॉरी वगैरे नकोय मला. तुम्ही सावकाश गणित सोडवा, प्रॅक्टिस व्यवस्थित करा, नक्की गणित येईल. आणि घाबरायचं बिलकुल नाही. उत्तर चुकतं आणि परीक्षेच्या अगोदर चुकलं तर ते दुरुस्त करू शकतो, पण तुम्ही असं जर बोलला अरे माझी उत्तरं चुकतात मग मी प्रॅक्टिसच नाही करणार, मग अजून जास्त गणित चुकणार. ठीक आहे, पुढचं एक सम पाहूया आणि स्टॉप करूया. ठीक आहे का? थांबायचं इथं? तुमचा नेक्स्ट क्लास आहे का? No, sir. आज नाही. नो सर. Next class में नाहीये ना? मग पुढचं गणित आपण एक 5 मिनिटं एक्सटेंड होतील, फक्त 5 मिनिटं एक्सटेंड करतोय. एक गणित घेऊया आणि बाकीचे 2 गणित तुम्ही होमवर्क करा. ठीक आहे? येस. ओके सर. Yes, sir. Okay, sir. ठीक आहे, पटकन जाणून घेऊया. बघा, समोर एक प्रश्न आहे तुमच्या. ठीक आहे, मी पूर्ण प्रश्न तुमच्या समोर प्रेझेंट करतोय, आणि कोणीतरी 1 मिनिट, पूर्ण प्रश्न तुमच्या समोर मी लिहून ठेवलाय. इंग्लिश मध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. जो इंग्लिश मीडियमचा असेल तो इंग्लिश मध्ये क्वेश्चन रीड करेल, आणि जो मराठी मीडियमचा असेल तो मराठी मीडियम मध्ये. मी स्क्रीनवरचा डेटा क्लिअर करतोय, आणि मी ज्याला सांगेल तोच प्रश्न वाचेल आणि त्याला काय अर्थ समजला तो सांगेल. ठीक आहे? सो श्रुती, माझा आवाज ऐकू येतोय श्रुती? हा. यस सर. तुला प्रश्न वाचायचा आहे, काय माहिती शोधायची आहे, इंग्लिश मराठी जी लँग्वेज तुला सोपी वाटेल त्या पद्धतीत तुम्हाला सांग. श्रुती सांगणार आहे फक्त मला, बाकीच्यांचे हँड्स डाऊन पाहिजे. The following table show the electricity in unit used by 25 families of Eclara village in of May. Complete the table and answer the following question. याच्यामध्ये ना इलेक्ट्रिक यूज युनिट दिलेलं आहे आणि त्याचं फॅमिलीज हे करायचं आहे, आणि त्याची ते ग्राफ हे करायचं, मीन्स काढायचं आहे. पाटील सर, तुमच्या क्लास मधनं कोण मराठी मीडियम मध्ये असतील तर मराठी किंवा इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये प्रश्न वाचून अर्थ काय समजलाय ते सांगाल का? कोणी एक स्टुडंट? अरुण पाटील सर.
The following table show the electric bracket in units bracket used by 25 families of Eklala. सर इकडचं विलेज दिसत दिसत नाही का? सर इकडचं दिसत नाही. पीजीपीचे हे आलेलं आहे म्हणून दिसत नाही. दिसत नाही का इथे? हा या इकडे दिसत नाही. काही वस्तू पुढून वाचू का सर? हा चालेल. पुस्तकातला दुसरा प्रश्न. Of may complete the table and answer the following question. म्हणजे काय समजलं तुला? एक चार्ट काढायचे आहे. सर एक चार्ट काढायचा आणि ते त्याच्यामध्ये कुटुंबाचे आणि इलेक्ट्रिसिटीचे आन्सर लिहायचे आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, प्रयत्न छान आहे, समजलाय प्रश्न, पण एक्सप्लेन करताना थोडा वेळ लागतो. नो प्रॉब्लेम. आपण क्वेश्चन कडे येऊया. ऋतुपर्णा. यस हा, एक्सप्लेन मी. सर मी आधी रीड करते. द फॉलोइंग हाँ. टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स used by 25 families Eklara village in a month of May. Complete the table and answer the following questions. इथे एक इलेक्ट्रिसिटी जी आहे ना ती युनिट्स मध्ये दिलेली आहे आणि टोटल 25 फॅमिलीज आहे एकलराचे आणि ही इलेक्ट्रिसिटी आहे ना ते युनिट्स मध्ये दिलेली ती मे मंथ मध्ये आहे आणि आपल्याला तिथे खाली चार्ट दिलेला आहे, तो चार्ट सुद्धा कंप्लीट करायचा आहे व तिथे क्वेश्चन दिलेले ते सुद्धा राईट करायचे त्याचे आन्सर. व्हेरी गुड, ठीक आहे, थँक्यू. सगळ्यांना प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. आपल्याला इलेक्ट्रिसिटी यूज म्हणजे विजेचा वापर हा युनिट मध्ये दिलेला आहे आणि इथे ना आपल्याला प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे. बघा, प्रश्नामध्येच उत्तर एक आपल्याला दिलंय. एकलरा गावातील 25 कुटुंबात मे महिन्यात वापरलेली वीज युनिट मध्ये खालील सारणीत दिलेली आहे. द फॉलोइंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स यूज बाय 25 फॅमिलीज. आन्सर मध्ये किती सांगितलंय? 25 फॅमिलीज. तर 7, 2, 8, 5, 3 इथे आपल्याला डायरेक्ट सारणी पूर्ण पण करायला सांगितली, तर आपण 25 हे उत्तर आलं पाहिजे, कारण की नंबर ऑफ फॅमिलीज किती आहेत? 25 आणि प्रत्येक फॅमिलीने किती वीज वापरलेली आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी वापरलेली आहे त्याचं युनिट्स आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, सो पहिला जो कॉलम आहे आपण इलेक्ट्रिसिटी किती वापरली त्याचा आणि किती फॅमिलीनी किती इलेक्ट्रिसिटी वापरली ते दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेलं आहे आणि त्यांचा एकत्रित गुणाकार FI × XI मध्ये करायचा आहे. पहिला तक्ता पूर्ण करायचा आहे आणि त्या तक्त्यावर आधारित आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत की हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी. अशा किती फॅमिलीज आहेत की त्यांनी 45 युनिट्स एवढी वीज वापरलेली आहे. किती कुटुंब आहेत की त्यांनी 45 युनिट इतकी वीज वापरलेली आहे. तर ह्याचं उत्तर डायरेक्ट आपल्याला दिलेलं आहे. मी प्रश्नाच्या उत्तराकडे येतो आणि मग पुढे जाऊयात. ठीक आहे, प्रश्न जर तुमच्या समोर नसेल, दिसत नसेल, काही टेक्निकल इश्यू असतील तर तुमच्या पुस्तकात हा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, सराव संच 11.1 मधला दुसरा प्रश्न. इंग्लिश मध्ये पण आहे आणि मी मराठी दोघांमध्ये सांगितलंय, कारण की आपल्याकडे इंग्लिश आणि मराठी दोन्ही प्रकारची मुलं आहेत. तर ठीक आहे, पहिला आपण तक्ता पूर्ण करूयात आणि मग ह्या 4 प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. ठीक आहे, सो मी तक्ता दाखवतो तुम्हाला इकडे. तक्ता आपल्याला अशा प्रकारे पूर्ण करायचंय. ठीक आहे, तर पहिल्या तक्त्यामध्ये आपल्याला दिले इलेक्ट्रिसिटी युनिट 30, 45, 60, 75, 90 हा पहिला कॉलम. दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला नंबर ऑफ फॅमिलीज दिलेले आहेत म्हणजे कुटुंबांची संख्या आणि त्या संख्येने म्हणजे 7 कुटुंबांनी किती वीज वापरलेली आहे? 30 युनिटची. मग ह्यांचा एकत्रित गुणाकार आपल्याला तिसऱ्या कॉलम मध्ये
थर्ड कॉलम मध्ये तिसऱ्या रकान्यात लिहायचा आहे. 7 आणि 30चा गुणाकार आपल्याला इकडे करायला लागणार आहे. 7 आणि 30चा जर गुणाकार आपण केला तर उत्तर काय येऊ शकतं? कोण सांगेल मला? 7 गुणिले 30 केलं तर उत्तर काय येईल? हा सई, काय उत्तर येईल सई? 210. 210. व्हेरी गुड बेटा. आलंय आपलं 210. नेक्स्ट आहे 45 इंटू 2. दुसऱ्या याच्या ठिकाणी 45 आणि 2चा गुणाकार करायचा आहे आपल्याला. सर अरुण पाटील सर, तुमच्या यातला कोणतरी एक स्टुडंट सांगेल का मला आन्सर? 45 इंटू 2 आन्सर काय येईल? 90. व्हेरी गुड बेटा. आन्सर येईल 90. नेक्स्ट अपूर्वा, 60 इंटू 8 आन्सर काय येईल? आन्सर ठीक आहे. आय थिंक नेटवर्क इश्यू असू शकतो. हर्षदा, तू सांगू शकतेस? 375. बापरे. 60 इंटू 8 60 गुणिले 8 केल्यावर 300 मध्ये जाईल उत्तर. मी 75 गुणिले 5 केलं सर. कुठलं 95 गुणिले 5? वेळ आहे अजून 1 मिनिट. सो समृद्धी, तू सांगू शकते 60 इंटू 8? यस सर. 480. 480. व्हेरी गुड. हा, आता नेक्स्ट आहे 75 इंटू 5. हा हर्षदा, तू किती सांगितलेलं उत्तर मगाशी? 75 इंटू 5 केलेलं ना? 375. ओके ओके. नेक्स्ट सई, लास्ट 90 इंटू 3. 217. 270. व्हेरी गुड. हा, मग आता आपण एन काढायची गरज आहे का रे? आपल्याला किती फॅमिली दिल्या होत्या? 25, बरोबर ना? मग एनच्या ठिकाणी उत्तर काय आलं पाहिजे? नंबर ऑफ फॅमिली किती येणार? 25. 25. हा, आणि बेरीज पण करू शकता तुम्ही. 7 + 2 9, 9 + 8 17, 17 + 5 22, 22 + 3 25. आपल्याला प्रश्न, म्हणूनच तुम्हाला मी सांगतोय, प्रश्न वाचताना जर नीट वाचला ना तर अर्धी उत्तर तिथेच मिळतात. आता आपण काय करणार आहोत? समेशन ऑफ FI इंटू XI. समेशन ऑफ कुणाचं करणार आहे? FI इंटू XI. जर समेशन केलं तर काय येईल बेरीज? करा बघू बेरीज काय येते. हँड्स डाऊन करतील सगळे. नो प्रॉब्लेम अपूर्वा, इट्स ओके. सर 1426. 1000. कुणी सांगितले उत्तर? स्वप्नाली. स्वप्नाली, 1000 काय बोलली तू? 426. 425. 26 कसं येईल? काय चुकलंय बघ. 0 सगळे एका खालोखाल लिहून घेतलेस. नंतर 5 आहेत ना, 0 + 5 5च होईल ना. युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस व्यवस्थित अरेंज केलेत का सगळ्या नंबरचे? आन्सर काय आलंय? 1425. हा, 26 बोलली तू बेटा. बघा, घाईघाईमध्ये खूप मिस्टेक होते, म्हणून सावकाश गणित करायचं. 1425. आता आपण प्रश्नांकडे जाऊया. हा टेबल तुमच्या समोर असेल. आता तुमच्या समोर पुस्तक आहे, ठीक आहे? त्या पुस्तकामधला पहिला प्रश्न आपल्याला काय होता? हा टेबल मी तुमच्या समोरच ठेवतोय,
ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला असा होता की 45 युनिट इतकी वीज कोणत्या कुटुंबाने वापरलेली, बरोबर असाच प्रश्न होता ना. यस सर. अशी किती कुटुंब आहेत Yes, की sir. ज्यांनी 45 युनिट वापरले. तर वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी मध्ये आपल्याला त्याचं उत्तर दिलंय 45च्या कॉलम मध्ये आणि 45 जिथे लिहिले त्या ओळीमध्ये किती फॅमिली आहे की त्यांनी 45 युनिट वीज वापरली, इलेक्ट्रिसिटी वापरली आहे. टेबल मी तुमच्या समोरच ठेवलाय. 45च्या रो मध्ये जो नंबर आहे किती फॅमिली दाखवलेले आहेत बघा ना तुम्ही. किती कुटुंब वापरतात 45 इतकी युनिट फॅमिली वीज किती जणांनी वापरलेली आहे. 45 युनिट किती फॅमिलीने वापरलेली आहेत. 2 फॅमिली, बरोबर ना. 2 फॅमिली, बरोबर. हा, नेक्स्ट क्वेश्चन Yes, sir. विचारलाय. हा, स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच 5. ज्याची फ्रिक्वेन्सी 5 आहे त्यांनी किती युनिट वीज वापरली. ज्या प्राप्तांकांची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कोणता. म्हणजे 5च्या पुढे डावीकडे कोणता नंबर लिहिलेला आहे. 5च्या डावीकडे जिथे फ्रिक्वेन्सी 5 दिलेली आहे 75. बघा 5 हा 5च्या डावीकडे आपल्याकडे जो नंबर दिलाय ना त्याचा स्कोर किती आला 75. आणि लास्ट ते थर्ड क्वेश्चन काय विचारलेला आहे की इथे एन किती आहेत, एकूण फॅमिली किती आहेत. एन म्हणजे वारंवारता, सगळ्यांची एकूण बेरीज. वारंवारताची बेरीज एन ने दाखवतात. जी फ्रिक्वेन्सीची बेरीज असते ना ती एन ने. तर किती आहेत 25. एन 25. किती आहे 25. आणि 25. समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय किती आहे. समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय 1425. 1425. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आपल्याला शेवटचा प्रश्न विचारलाय की यावरून मे महिन्यात अंदाजे म्हणजे प्रत्येक कुटुंबाने किती वीज वापरली त्याचा मध्य काढायचा आहे. मध्य म्हणजे काय, ऍव्हरेज काढायचं आपल्याला इथे. तर आपल्याला काय करावं लागेल, समेशन ऑफ एफ आय एक्स आय ला एन ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. कशाने, समेशन ऑफ एफ आय एक्स आय ला एन ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. तर 1425 ला तर तुम्ही 25 ने डिवाइड केलं तर उत्तर काय येईल बरं. 1400 डिवाइड बाय 1425 डिवायडेड बाय 25. आन्सर काय येऊ शकतं शोधा. सर 57. 57. 57 नक्की. यस सर. येस सर. ठीक आहे. बघा मग अशा प्रकारे आपण सगळ्यांची उत्तरं शेवटला अशी करतो. 25चा पाडा जर तुम्हाला येत नसेल तर 5 ने डिवाइड करता आलं पाहिजे. ठीक आहे, 5 ने डिवाइड करा आणि नंतर शेवटला 5 ने पुन्हा डिवाइड केलं तर आपल्याला उत्तर काय येईल 57. नक्की समजलंय का सगळ्यांना. Yes, येस sir. सर. यस सर. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्हाला होमवर्क आहे तिसरं गणित. मी तुम्हाला टेबल लिहून देतोय इथं समोर. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स सोडवायचं. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. येईल ना करता सर्वांना. Yes, sir. हे तिसरं सम होमवर्क आहे आणि हे चौथं सम. याच्या पुढची स्टेप तुम्हाला लिहायची, याचा आपण स्क्रीनशॉट काढून घ्या. Yes, sir. त्याच्यात एकच स्टेप मी दिलेली आहे, याच्या पुढच्या 2 स्टेप तुम्हाला करायच्यात आणि फायनल उत्तर मला सांगायचंय. पुढच्या लेक्चरमध्ये मी हा गणित कोणालाही सोडवायला सांगितलं तर त्यांनी सोडवायचं आहे आणि त्यांनी फोटो लगेच मला शेअर करायचा. ठीक आहे.
सो आजपर्यंत sir. इथेच थांबू. पुढच्या लेक्चर मध्ये भेटूया. ठीक आहे. 1 मिनिट. ओके सर. स्क्रीनशॉट घेतले सर्वांनी. येस सर. Yes, sir. ठीक आहे. चला बाय. गुड नाईट. बाय सर. Bye. गुड नाईट सर. Bye. Good night, sir.